दिवसा तपते ऊन तर संध्याकाळी थंडगार वारं. 3-3 मजली बांधून बसले घरं. आणि आता 30-30 वर्षाचे होऊन राहिले पोरं, पण त्याच्या काही पडतील गळ्यात हार. तरी म्हणतात चालूच आहे बरं. पण काही नाही खरं. जिथपर्यंत तुमच्या घरात होते म्हशी ढोरं तिथपर्यंत होतं बरं. पण आता काही नाही खरं. एवढे CCTV कॅमेरे चालू आहे तरी चोरी करूनच राहिले चोर. आणि आज शेतकरी रातदिवस वावरात राबून राहिला, त्याला सतावून राहिले जनावर. मग काही आहे का खरं? तरी म्हणतात तुम्ही आहे बरं. माणूस जगते कायच्यावर? आशावर आणि जाते भाषावर. पण तुम्ही लोक नेता हाशावर. आज शेतकरी चढून राहिले फाशावर. मी म्हणतो बायका लेकरं ठेवता कोणाच्या भरोशावर? त्यासाठी म्हटलं ताव द्या मिशावर आणि पहिला हक्क आहे तुमचा या देशावर. कायले चढता त्या फाशावर? पण आजकाल बरेचसे लोक ओटावर सुटणार राहिले मिसूर. मी म्हणतो तिचा काय कसूर आणि तुमचाच चेहरा दिसते भेसूर. इकडे शेतकऱ्याला होऊन नाही राहिले सोयाबीन तूर, काहून की नदीले नाही येऊन राहिला पूर. आणि 50-50 लाखाचं तुम्ही घर बांधता, दोघंच नवरा बायको राहता. नवरा जर गावाला गेला तर बायकोला लागते हुरहुर, काहून की मायबापाला ठेवलं तुम्ही दूर. म्हणून म्हणतो नाही राहिला ताल, नाही राहिला सूर. आणि पहिल्यासारखा माणूस आता कुठे राहिला बहादूर. अरे सांगून गेले संत एक झाले पाहिजे म्हणे जाती धर्म पंथ. पण मायबापाला सोडून राहू नका एकांत, जिथपर्यंत आहे ते जिवंत. आणि तेच आहेत भगवंत. इकडे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी लिहून ठेवला ग्रामगीता ग्रंथ. वाचून घ्या. कसं जीवन जगावं याचे दिलेले आहेत त्याच्यात मंत्र. आणि त्याच्यामुळेच भेटलेलं आहे आपल्याला स्वातंत्र्य. संत स्वातंत्र्य आणि म्हणूनच आपला देश आहे शांत. शाबास, व्हेरी गुड. हां, एक नंबर.